लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। फुलंब्रीत आचारसंहिता लागताच राजकीय पक्षाचे हटवले बोर्ड व बॅनर। लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर, आचारसंहिता लागू। संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा अखेर जाहीर झाल्या आहेत। महाराष्ट्रात 5 टप्प्यात लोकसभेचं मतदान होणार आहे। पहिला टप्पा 19 एप्रिल रोजी रामटेक, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चिमूर, चंद्रपूर। दुसरा टप्पा 26 एप्रिल बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी। तिसरा टप्पा 7 मे रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, म्हाडा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले। लोकसभेच्या चौथ्या टप्प्याची निवडणूक 13 मे रोजी होणार आहे। या टप्प्यात नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड या जिल्ह्यात मतदान होणार आहे। पाचवा टप्पा 20 मे धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील 6 मतदारसंघ या ठिकाणी होणार आहे। तर 4 जूनला सगळीकडचा निकाल जाहीर होणार आहे। या अनुषंगाने सर्वत्र आचारसंहिता लागू करण्यात आली आहे। या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर फुलंब्री नगरपंचायततर्फे शहरात लावलेल्या विविध पक्षांच्या व नेत्यांचे डिजिटल बोर्ड, बॅनर नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांमार्फत हटवण्याचं काम करण्यात आलं। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंब्री औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा।